ते पुस्तक घेऊन फोटो काढले आणि घरांका अभ्यास नाही करायला. शाताव काय झाला नाही अभ्यास करायला. तिकडं समुद्राच्या इथं अभ्यास करायला घेतलेला. मला शांत असतं तिथं बाजूला पोरे होते जास्त शांत झाला. समझ रहे हो? डिमार्ट चुकीचा अर्थ नका लावू. एक महिना फुगा आपण लगेच. हा डबल आहेत आपल्याला. बाबा लेडी डॉन पुऱ्याविषयी काही म्हणजे असं जास्तीच वाया गेले की असं काही आम्ही बोलतात असं काही नाही ना. असं काही चांगलं बघा. नाही आता घरात जाऊन आम्हाला आपण केक कापायचा आहे. बाहेरच्या नावाला कापला तर घरच्या देवाला वेगळा कापायचा आहे. बरोबर वाटतं. जिथल्या डिमार्टला लागले तिथल्या जरा म्हणा खरं करा नको बोलू. तर नमस्कार मित्र, मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र विषय असा की आज आमच्या प्रवीण शेठचा बड्डे म्हणून आता रोहित ना वेदांत आमच्या ग्रुपमध्ये तो नसतं. म्हणजे जरा आणले त्याला आता जरा गाडी चालवायचा हात दुखत होतं म्हणून थांबले. आता इथं जेव्हा मी केक ना मग डिमार्टची पोरं येतं ना आपली प्रेम येतं ना समय येतं. तर चला न टाइमपास करता केक जाऊ. चल मर चाल 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 एंट्री टाकू का तुझी. जीवाला वैतागलं इकडे. केक पण प्रवीणच्या नशिबान कालावलाच जे तसं त्याचा नशीबच काला भरले. कंचं घेतं घटकोपर घेते घाटकोपर घेते कुठले घेते. कोणता फ्लेवर आहे आपले? एक खालचे तिन्ही सगळे चॉकलेटच आहे. स्ट्रॉबेरी पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी पायनॅपल मिक्स. चॉकलेट घेऊ काहीतरी. ते चॉकलेट लवर आहे ना रे. त्याच्या मुलं जरासा गडबड आहे. तुला कंचं चांगलं वाटतं? आमच्या दोघांमधलं नाही रे केक मधल्या. असा तुला कुठला चांगला वाटतं? मधला वाला ना. बस जेवून टाक. त्याचा नशीब असंच गोरा काला झालंय. काढ कवा जामच गोरा भेटतं त्याला, कवा जामच काला भेटतं केक. ते नशीब खराब आहे तसं नशीब सारखं केक. विषय हार्ड आहे. ज्यानं समजलं ते कमेंट करू नका. आमच्या पोराचं नाव काही खराब करू नका. ठीक आहे. काय टाकशील नाव? काय टाकशील त्याच्या इकडे वेगळीच हा काय तरी. आता प्रवीणच नाव टाक. नाही तर जाम नाव होती टाकासारखी पण आता प्रवीणच टाक. फक्त खाली टाकते का? नाही मग काय हा ट्राय करते का? ठीक आहे मग काय त्यावर नाव टाकतं ना. डिमार्टची आमची थोडी राहिलेली पोरं पण आलं. आई मॅचिंग तरी काय. तर आणि जुनी मित्र आपली तुम्हाला माहित असेल प्रेम ना. या साईडला कुठेतरी बारकोसा पोरे आमचा समीर. आणि फक्त काय त्याच्या मागं अक्का लपलाय. आणि या तर सांगायलाच नको. कसं तरी जीवा पोटावर आणले. जीवाला वैतागल्यासारखी पोझिशन केले त्यांनी. मग कुठेतरी प्रवीण दादावर त्याचा प्रेम जास्ती आहे. त्यांनी काव्याची रेकॉर्डिंग अजून समजून ठेवले. प्रवीण कुठे आहे तू प्रवीण? तर ठीक आहे. केक बिक जाऊ पद्धतशीर. आणि आता आम्ही जाऊ. बाकीची माणसं आमची काही आली नाही. मयूर नाही आहे, आकाश नाही आहे. सगळी कामं आहेत पोरं आमची. जरा कामं धंद्याला हे जा. त्याचा केक झाला नाव काय टाकायचं? काय आपलं खरं करा नका बोलू. प्रवीणच टाक. प्रवीण घरा की कापाचा 666 टाकू का 7 टाकू? थाला जा. ठीक आहे मित्र. मस्त केक जेवणार डायरेक्ट भेटतात तुम्हाला प्रवीण त्यांच्या घरा. आणि अशा प्रकारे प्रवीण त्यांच्या घरा आल्यावर एका रस्ता चुकलेला लुकचा थोडा कुठं सदम्यान म्हणजे मोठी खरेदी गेली आता ताई. हे त्याला कोणी काय बोलू नका. त्याचा बड्डे आज थोडा पण काही बोलू नका त्याला. हा आज इज्जतीन त्याला काहीच बोलू नका. मीच बोलतो ना त्याला. दाखवता तुम्हाला आता. आज पण काहीतरी अनोखा आयटम केला असेल त्यांनी. केस कपडे बरोबर घातलं. मग कुठेतरी केसांवर जरा जास्ती खर्च झाला. मागं फिरो जरा फिरो ना. अरे कोणत्या 10व्याला केस कापलं का अर्धच कापून आणलं नाही. हॅलो कोण आहे? मयूर. पोरा डेंजर आहे. तुझ्या बर्थडे साठी डायरेक्ट सुट्ट्या मारल्या. काही हे का नाही शरम वाटतं का नाही? कामावर आले सगळे. कोण मला सकाळची शिफ्ट भेटली असेल मी पण सुट्टी मारली. सॅक्रिफाईस. तुम्ही सुट्टी गेले का नाही? तर टाक्स मी करू पण. आणि व्हेरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर. आज पोरे नाही आले का केक बी कापायला? कोण माडा ओळगाडा माशी घातले. माडा ओळगाडा या वर्षी ताई आल्या नाही का तुझ्या? बटनांचा फोन प्रगती आयफोन 15 प्रो वरनं 15 डायरेक्ट बटनान वळले तो.
एवढी गरिबी आली काय बाबा आता काय करू पण प्रगती झाली अगं हे पाटक्या कपड्यांवर जरा डिमार्ट चुकीचा अर्थ नका लावू पण कपडा या वेळेला एकदम माणुसकीन घेतलं ना त्यांनी पटलं म्हणा तरी पण शेवटला कुठेतरी सोडायचा म्हणून हे बघ ते 10व्याला कसं राशी कट मारतात तशी मारून आली पण प्रवीण बारीक झाला तू डेडिकेशन नाही ते काय 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 अरे याचा कसं आहे माहित आहे का ऑर्डर घ्यायचा कसला कुठं फार्म हाऊस हे सकाळचा पेपर आहे भेंडी इथे बर्थडे करायला लवकर करत जायचंय मला पेपर आहे मग सोमवारचा नाही मग रविवारचा पोरा बघली का आमची किती हुशार तुमचा पेपर पण हे यांचा क्लास एक्स्ट्रा क्लास रविवारच्या दिवशी असतो मला सर संध्याकाळच्या मॉर्निंग घेतला याचा क्लास कोणचा आहे म्हटलं तो गव्हर्नमेंट एक्स्ट्रा क्लास असतो 17 नंबरचा असतो 17 नंबरचा मग रविवारी क्लास ठेवतात त्यांचे सर जरा विषय एंड असतो जरा समजून काही लोक कामाला पण रविवारी जातात बरं आहे ना बाकी मी काय बोलतात आम्ही फार्म हाऊसचा प्लॅन केले जरा विषय असा पुढचा ब्लॉग लवकरच फार्म हाऊसचा येईल फिक्स तारीख बिरीख सगळं फिक्स पण कुठं फार्म हाऊसला जायचा तो फिक्स नाही जागा काढले नाही सारे बघले पण फिक्स नाही पण बजेट कुठं नावरच नाही जमत कुठे कुठल्या नाही जमत टाइम काय 24 तास अरे प्रवीणच्या घरी आहे प्रवीणचा साखरपुडा ठरले पंकज लवकर ये सुपारी फोडायची आमचा माणूस मुंबईला जास्ती करून ते कुठे राशनच्या क्लब मध्ये मरीनलाच नेलेला असतं येईल दाखवतो कोण तुम्हाला तो ये लवकर ये 0 मिनिटांत दाखवतो 0 मिनिटांत यो का कालो कालो कसे काय विषय का तू गल्ली का विषय काय नाही फोन केला कोणला काम होतं त्यांचं कसला काम तुझा त्यांचा काम होता माझा काही काम आहे तुझा का त्यांचा डी फॉर डिमांड आणि ज्या माणसाची आपण वाट बघत होतो तो प्रवीण नाही दुसरा माणूस आहे तो मरीनलाच मेलेला असता अशी पोरा बोलतात मी असं काही बोलत नाही पाळेगावचे दुसरे चॉकलेट बॉय पोरी सारखं लाजू नको पंकज अरे आम्ही 100 किलोमीटर लांबशे आले हो आम्ही पोहोचलो बाजूच्या आला हो नाही हा निश्चित कॅब घालून होतं ठीक आहे आमचं मग कसं घालतात आम्ही कोणाला सांगतो काहीतरी लावले ओवा शापा लावले त्यांनी डोक्याला जास्त घोसला वाटतो हे पण एक प्रवीणनी कपडे कसे घातलेत मला त्या सांगा या टायमाला कसे कपडे बर्थडेला लग्न झाले साखर पुढे जात कोणच्या राहायचं सुप्रीचे कसा आणि आता शेवटला पंकज आले सगळी गोष्टी आल्या फक्त एक माणूस याचा बाकी राहिले आता चला ना मग कोण येणार माहिती आहे का कोण डी फॉर डिमार्टची पोरा अजून डिमार्टची पोरं यायचं थोड्या टायमान तुला काय वेगळं वाटलं का रे तुला गामको फुटले आवरा नाव ऐकून मित्र आमचा मित्र जरा मरीनला जातो कारण तो तिकडे कामाला लागले तर तो बोलतो 2 प्रश्न कामाला नाही मग काय असंच गेलतो काय समुद्रानं पाणी मोजायला नाही मग खारा किती बघायला किती काप पाणी कमी आलं ते बघायला गेलतो ठीक आहे किनाऱ्याच्या माशा बघत होता दाखव शॉट मी काय बोलतो तू कशाला जातो नक्की त्या सांग मला चालत चालत मग मित्रवाला होतो फोटो शूट करू हा चालाल मग असंच फोटो काढला ते पुस्तक घेऊन फोटो काढले आणि घरांका अभ्यास नाही करायला शाताव काय झाला नाही अभ्यास करायला तिकडं समुद्राच्या इथं अभ्यास करायला घेतलेला मला शांत असतं तिथं बाजूला पोरी होते जास्त शांत झाला समज रे तर म्हणा नका आमचा इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे तुम्ही जरा वेगळा काही विचार करू नका असं काही बोलशील तर नंतर कोण प्रवीणला पोर देणार नाही तसं पण देणारच नाही कोण पण तू बोल देतील बाबा देतील ना मा पावडर लावले बरोबर ना मी एक बोलू हा एक गेल्या वर्षी बर्थडेला जो स्माइल होती स्माइल कुठे तर गेलेली थांब प्रवीण यो मोठा मुद्दा आहे काय अरे बोलो कुठं गेल्या वर्षी कशी स्माइल होती कशाला स्माइल होती त्या सांग स्माइल होती प्रवीणच्या बर्थडेला गेल्या वर्षी हा ती स्माइल कुठे मला वाटतं कमी झालेली दिसते कारण विषय असा झाले गण्यात आता तुला 50 टोपांनी झाला मी
अरे गणपतीला पण भारी सीन होता. गणपतीला किती खुश होता तो. गणपतीला जाम खुश होता. गणपती नवरात्री नाही गणपतीला जाम खुश. तर मित्र जरा विषय जरा गडबड झाले. काय झालं तो बोला त्याचा जिमचा विषय जाम बारीक बारीक झाला नाही एवढा. यो जाम बारीक झाला. कशामुळे झाले? जास्त टेन्शन घेतलं. करत नाही जिम ना तू कधी किती वेळ झाले 6 महिने. अरे नाही तो घोटकोपरला जातो ना. तर रोज सकाळी घोटकोपर जाताना ती गर्दी भेटते त्याच्यात चमला माझा पाहिजे. जास्तच चापला. जरा जास्त नाही. काय काय मी काय बोलता जर जिमला नाही गेला तेव्हा ही अशी डेअरी बाहेर येते किंवा जास्तीत जास्त अशी डेअरी बाहेर येते. मग तू बारीक कसा झाला? स्लिम बॉय सगळं बंद आहे ना खाना पिना. सगळंच बंद आहे ना. म्हणजे काय बंद आहे कसं काय खातो तू खाना पिना बंद त्याला विचार. नको त्यांना वैयक्तिक माहित नाही. कसला टेन्शन घेतले? मी काय बोलता तू टेन्शन नको जा. तुझा पण होल. तो नऱ्या माहित आहे का? ए तो नऱ्या माहित आहे ना त्याचा पण झाला. आता तुझा पण होल ना. काय टेन्शन घेते? आई एक तर सांगू तुला काही बोलायचं का? इथून लोलत इथपर्यंत आला. बॉडी काय 1 महिना फुगा आपण लगेच. हा डबल आहेत आपल्याला. 1 महिना पावडर लावून वहिनीकडनं टीप घेतला काकी. 1 महिना फुगाला फुगू शकते. पावडर घ्यायच्या नंतर वापस फक्त आमच्याकडे. सिरियस झाला आता. हो सिरियस मॅटर. ओ इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड. वापस बारीकच नाही होशील. आमची कारण मुलं हस्ती असतात. तू आता घाटकोपरला नाही तर घोटकोपरला लागला ना. 15 दिवस राहिला का? आता पण डोलन पाणी. अरे बदलापूरला का? बिटूला का कुठे आपल्या बदलापूर? मग वाचला तो म्हणजे. हे मी काय बोलता इकडे बघ. रिक्षा भेटेल डोळ्याचं पाणी दिसतं का नाही तुम्हाला? जाऊ दे काळजी नको करू. पुढच्या महिन्यात प्रमोशन आहे. तुमच्या स्टोरला किंवा तुझ्या सोबतला आली शिकवा बिकवायला तर फायदा आहे. सही बोल रहा है बंदा सही बोल रहा है. प्यारी समझ गई. प्यारा है वो चेंज मत कर शिरलिंग पुरलिंग तू. जेंडर का टेंडर नाही भरायला. ए पण या जाऊन दे इकडे नवरा मारो का नवरी मारो या बघ गेम जा. आता मित्र जरा विषय गडबड झाले. एक बोलतं बाहेर जाऊन केक कापू. एक बोलतो रस्त्यावर कापू. कारण त्यांनी तुला का वाटतं बाहेर कापायचा ना? प्रवीण जाऊन दे चल. या ना तुम्ही हे जा मागे जा. गरीब पाठी ना चालेल. तू टावेल सन्मान कर ना. अरे वा 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 वा. अरे टावेल घे ना. सन्मान करून टाक ना डायरेक्ट. चड्डी व माणसं आल्या डायरेक्ट. जास्त लांबचा नाही जवळचा घर. हा काय मी करतो. नको तू पण ये ना बाबा. असं लढतोस तू मला बरोबर नाही वाटत यार. शाबास. हा गोरा दिसते जे काल्या पण बरोबर. प्रवीण बोला नशीबच काला भरले सध्या. एवढा कारण होता बोला. जास्त कारण बोलतोय तू आजकाल. ठीक आहे का? बघला जाता येता पण इथं एक गावान इज्जत आहे म्हणजे ओळखता याला. एक गावान ओळखता तरी काय करू? चड्डीवाला ब्लॉग का डिलीट करू? गेला ब्लॉग. आता अपलोड. उन्हाळ्यात उन्हाळ्यात तवरा आहे. आवाज आली पाहिजे ना मोकली बरोबर आहे. मी चुकीचा बोललो काही का? अरे बाबा लक्षण आहे मित्राला. मी लक्षण हाव धरो काम ना त्याला केक खाऊन दे ना. नाही ना मग इकडून म्हणा शबा कसं आहे. हा थँक्यू धन्यवाद. विषय असं आहे आमचा जरा मित्र नाराज आहे. काय नाराज कारण नाही सांगू शकत. प्रत्येकाचे वैयक्तिक कारण असतात. पण थोडंसं बोट लागला नाही कापला त्याच त्या. तो बोलतो जरा टेन्शन आहे म्हणा. मी कसला टेन्शन आहे? मला वाटलं की पोरी बिरीच असेल पण नाही. असा काही विषय नाही. आमचा पोरं चांगला आहे. त्याने गाऱ्या बिरे घेतले ना. आता बोलतो घर जरा मोठा करायचा आहे. लागीन करायचं. कोणी पोर पण दिली पाहिजे म्हणून बोलतो स्ट्रगल चालू आहे. म्हणून तो घोटकोपरला कामाला जातं. इथं जरा मोठं भाषण चालू आहे आमचं इथं. तर असं कंटिन्यू राहील भाषण. तर तुम्ही बनवून राहा. नाही आता घरात जाऊन आम्हाला वापस एक केक कापायचा आहे. बाहेरच्या देवाला कापला तर घरच्या देवाला वेगळा कापायचा आहे. कंटिन्यू त्याला कावला. बोलचे प्रवीण या वर्षी टेन्शन नको जाऊ. प्रमोशन
झाला ना प्रवीण, अर्ध प्रमोशन तर झाला ना तुझा? हा हा झाला ना? गण्या दादाने केला ना? असं करा खरा करा. अरे हास ना, मला खराच प्रवीण पोरो, मला खरंच माहित नव्हतं प्रवीणची बाई यावरी इज्जत आहे म्हणून. प्रवीण तुला राग आले का खरंच सांग? आला तरी काय करणार तू? असं तो बोलतो, मी काहीच बोलत नाही. नाही येणार ना तो माझा भाऊस? नाही तो प्रवीण दादा लय चांगला बोलतो, तुम्ही त्याला काही पण बोलता. आता समजलं का? समजलं ना आता? तो बोल तू घरा भेट. हे आरतीन पैसे टाकायचे असं प्रवीण. मग स्कॅनर जाऊ जरा नजर बिजर काढायला लागेल पोऱ्याची. बाबा बाबा लेडी डॉन. मशिरी आपली आहे ना काय धावून आली? नाही त्याची नजर बिजर काढ जरा. त्याचा हातबीत कापला काही लक्षणं बरोबर नाही वाटत मला. जरा गडबड वाटतं. जिथल्या डिमार्टला लागले तिथल्या जरा म्हणा खरं करा नको बोलू ना बाबा. थोडं तरी पैसे आणायचं टाकच होत बघ. हो ना बघ का नाही? अरे कॅश नको ऑनलाईन द्यावं स्कॅनर. मी बोलू फुलने पण फुलाची पाकली तर टाकायची. हे बात तर सही आहे. भले आमचा माणूस मरीनला जातो पण त्याला पारंपरिक काय बोलतात ते जोक माहित आहेत त्याला. यो यांचा बाजूचा माणूस साहिल बोलतो नको म्हणा जावंच नको बोलतो. जाऊन अरे जाऊन दे ना. अरे लावून दे ना. ना तुला काय वाटतं पुऱ्याविषयी काही म्हणजे असं जास्तीच वाया गेले की असं काही आम्ही बोलतात असं काही नाही ना? असं काही चांगलं बघा. नाना पण खोटा बोलायला लागला बघ त्याला. खरंच ना? इथं मी सचने बोलले का? पण एक आमचा भाऊस किती पण कैसा पण असला तरी मनाचा बोला असा वेदन बोलतो पण चांगला होता तो. म्हणजे आहे चांगला पण काही कारण असतं. कोणत्या डिमांड चल केक का म्हणजे बाबा पुऱ्या पाया भरला. कार्यक्रम झाला नानी केव्हा पडले लास्ट टाइम कधी? खरं खरं सांगा कधी पडलेला? बर्थडेला पण नसेल पडला, मी गॅरंटी देतो. कधी नक्की का? वाजवा. वाजवा रे थोडासा अजून थोडासा. व्हिडिओ चालू होती थोडी थोडी. किती वर्ष झाला? आजी अरे आस ना प्रवीण एक फोटो काढ ना. पाया पडून दे. आई शपथ जा कवड्या लवकर लक्ष आलं बाई. पाया पडायचा होता त्याला. समय आहे ना तू दिसच पण नाही.